कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड नगर परिषदेच्या हद्दीतील गलथान कारभाराचे आणखीन एक ताजे उदाहरण सध्या समोर आले आहे। गेल्या तब्बल 3 महिन्यांपासून एका ठिकाणी पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून प्रशासनाने अद्याप याकडे गंभीरपणे लक्ष दिलेले नाही। सतत सुरू असलेल्या या पाणी गळतीमुळे शहरातील पाण्याचा अपव्यय होत आहे। खेड शहरातील अनेक भागात पाणी टंचाईची समस्या कायम असताना 3 महिन्यांपासून पाणी वाया जाण्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्यात। मात्र नगर परिषदेकडून लवकरच दुरुस्ती होईल अशी केवळ आश्वासने दिली जातात। प्रत्यक्षात कोणतीही दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे। स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे, पाणी पुरवठा विभागाकडून रोजच्या रोज बिलं गोळा केली जातात, मग समस्या सोडवण्याबाबत दिरंगाई का, असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत। नगर परिषदेकडून तात्काळ दुरुस्ती करून पाणी गळती रोखावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। या प्रकरणाने खेड नगर परिषदेच्या कारभारातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झालाय। आज आपण खेड दापोली मेन रस्त्यावरती उभे आहोत। बाजूला एसटी स्टँड आहे आणि इथे आता तुम्हाला मी नागरिकांना दाखवत आहे की खेड नगरपालिकेचा गळथान कारभार कसा असतो तो मी तुम्हाला आता इथे दाखवत आहे। इथे जरा हे मारा, फोटो मारा, हे बघा, इथे हजारो लिटर रोजचं पाणी फुकट जाते, 1000 लिटर 2 टाईम। तरीसुद्धा इथं मेन रस्ता हे नगरपालिकेला दिसत नाही का? एक तर सरकार बोलते पाणी वाचवा म्हणून आणि हे पाणी वाचवा, पाणी जिरवा। आता हे पाणी नेमकं जिरतंय कुठं हा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे। आमची एवढीच विनंती आहे नगरपालिकेला की हे रोज जेवढं पाणी फुकट जाते ते कुठेतरी त्याचा बंदोबस्त करून हे लोकांना इथे सकाळची शाळेची मुलं उभा असतात। आता इकडे येण्या जाण्याला सगळ्यांना त्रास होतो, त्यामुळं लवकरात लवकर हे पाईपलाईनचं काम करून लोकांना सुविधा करून देणं ही आमची नम्र विनंती आहे।